नमस्कार, मी रेणुका पवार. प्रखर लोकमान्यमध्ये आपले स्वागत आहे. 2024 लोकसभा निवडणुकांची तयारी पूर्ण महाराष्ट्रात जोरदार चालू आहे. निवडणुकांसाठी प्रत्येक पक्षाने आपली कंबर कसली आहे. लोकसभेसाठी रायगड मतदारसंघ अजित पवार गटाच्या हाती गेला. अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांची महायुतीचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा केली. महाडमधील लाडवली येथे बुधवारी सुनील तटकरे यांनी भव्य सभा घेत प्रचाराला सुरुवात केली. या सभेला स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले उपस्थित होते. यावेळी भरतशेठ गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले देखील या सभेला हजर होते. सुनील तटकरेंनी या सभेतून महाडच्या जनतेसोबत संवाद साधला. तसेच या सभेला महाडच्या जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे या सभेला वेगळीच शोभा आली. सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत महायुतीला पाठिंबा देण्याचं जे काही धोरण त्यांनी जाहीर केलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभारी मानतो. राज्यभर प्रचाराचा दौरा करणार आहे. शेवटी त्यांचं नियोजन राज्य पातळीवरती होणार आहे. या मतदारसंघामध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद असल्यामुळे महायुतीला पर्यायाने माझ्यासारख्या उमेदवाराला त्याचा नक्कीच फायदा त्या ठिकाणी होईल. मतदानाच्या मध्ये वाढ होईल आणि मोठ्या फरकाने यश मिळवण्यासाठी त्याचा फायदा नक्की होईल. मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य. संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.